अजब रमा राघवची जोडी। मला वाटलं होतं उद्या सौरभ सरांसमोर प्रेझेंटेशन होणार। उद्या जर सौरभ सरांसमोर आपल्या कंपनीचं प्रेझेंटेशन नाही झालं तर आपली कंपनी ब्लॅकलिस्ट होईल। परत कुणीही त्यांचं ऍप बनवायला आपल्या कंपनीकडे येणार नाही। नुकसानच नुकसान। मी एवढ्या मेहनतीने ही कंपनी उभी केली होती, टप्प्यात जाणार रे। आता फक्त 10 to 15 मिनिट्स, मग बबली सर राघवला लाथ मारून हकलवून लावणार। The countdown begins. फाईल डिलीट कोणी केली? नाही सर, मी कशाला डिलीट करू? Shut up! Shut up! कोणी डिलीट केली फाईल? कोणी केलं? फाईल कोणी डिलीट केली? सर माहित नाही। कोणी डिलीट केली? कोणी डिलीट केली फाईल? फाईल कोणी डिलीट केली? फाईल कोणी डिलीट केली? राघव सरांनी डिलीट केली। सर शेवटचं लॉगिंग राघव सरांचं आहे आणि त्यांनीच हा लॅपटॉप ओपन केला होता आणि या सिस्टीममध्ये फाईल ऑटोलॉक होतात, म्हणजे पासवर्ड फक्त राघव सरांकडेच आहे। 10, 9, 8, 7, 6, 5. म्हणजे ती फाईल राघव सरांनी डिलीट केली आहे। मी असं म्हणत नाही की राघव सरांनी हे मुद्दाम केलं, पण त्यांच्याशिवाय हा लॅपटॉप आणि ही फाईल कोणी ओपन करू शकणार नाही हे खरं आहे। जे झालंय ते राघव सरांनीच केलंय। नाही नाही सर, 4, 3, 2, 1. Ta-da! मिस्टर पी! सर भाऊ, मिस्टर पी, ती फाईल तू मुद्दाम डिलीट केलीस ना? आपलं करोडोचं नुकसान व्हावं ही तुझी इच्छा होती, हो ना? अहो नाही सर, मी असं का करेन सर? मी आपल्या कंपनीचा फायदा होईल यासाठी प्रयत्न करतोय। खोटं बोलतोयस तू, खोटं। हे असं तुझं खोटं खोटं गोड बोलणं ऐकून मी तुझ्यावर विश्वास ठेवला। चूक झाली माझी, चूक।
अरे तुझ्या इतका वाईट एम्प्लॉई आपल्या कंपनीत आजपर्यंत कुणीही नव्हता. सर सर प्लीज तुम्ही शांत व्हा. अरे कसा शांत राहू? ह्या पीने माझ्या पाठीत सुराख बसलाय. सर या राघवला ना नक्कीच आपल्या कुठल्या तरी रायव्हल कंपनीने मुद्दाम इथे पाठवलंय. आपलं असं नुकसान करण्याचे पैसे मिळत आहेत त्याला. काय रे? नाही सर, मी असा कृतज्ञपणा कधीच करणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा सर, मी ती फाईल डिलीट नाही केली. मला नाही माहिती ती फाईल कोणी डिलीट केली. अच्छा, लॅपटॉप तुझा, सिस्टीम तुझी, पासवर्ड तुझा, लॉग इन तुझा, आणि तुलाच माहित नाही फाईल कशी डिलीट झाली. वा रे वा वा. आणि मी ह्याच्यावर विश्वास ठेवायचा? हं? काय लिहिलंय माझ्या कपाळावर? मूर्ख असं लिहिलंय का? नाही सर, मी फक्त Shut up! आजपर्यंत आपल्या कंपनीचं एकही प्रोजेक्ट फसलेलं नाहीये, आणि आजही फसलंय ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच झालंय. अरे हे प्रोजेक्ट मिळवण्यासाठी अनेक कंपनीज रेसमध्ये होत्या, पण फक्त आपल्याला हे प्रेझेंटेशन करायला मिळालं. आता मी सौरभ सरांसमोर तोंडावर पडणार. सौरभ सरांचे आपल्या बोर्ड ऑफ डायरेक्टरशी खूप चांगले संबंध आहेत. ते त्यांच्याकडे तक्रार करणार की बबलीकडून आता काम होत नाही, बबलीला कामावरून काढून टाका. मेलो मेलो, माझं करिअर बर्बाद झालं, बर्बाद झालो. हे सगळं झालंय या मिस्टर पी मुळे. मिस्टर पी! सर माझं ऐका, मी देवी आईची शपथ घेऊन सांगतो, मी असं नाही केलं. Shut up! हे देवाचं नाव घेऊन जो आपल्या कंपनीला फसवतोयस ना, ते आधी बंद कर. सर अहो, एवढा मोठा आरोप तुम्ही. इनफ इज इनफ. मिस्टर राघव पुरोहित, तू केलेल्या ह्या चुकीमुळे मी तुला आत्ताच्या आत्ता कामावरून काढून टाकतोय. यू आर डिसमिस्ड. येस, जिंकलीस तू रमा. सर मी चुकलो असतो तर मी मान्य केलं असतं सर, पण तुम्ही असा घाईघाईत निर्णय घेऊ नका. विश्वास ठेवा माझ्यावर. नाही ठेवणार. तू आता या ऑफिस मध्ये दिसायचं सुद्धा नाही. मी तुला ब्लॅकलिस्ट केलंय. तुला दुसऱ्या कुठल्याच कंपनीमध्ये जॉब सुद्धा मिळणार नाही. निघ आता. मी न केलेल्या चुकीची शिक्षा देऊ नका सर मला, प्लीज. तू असं ऐकणार नाहीस मिस्टर पुरोहित. सर ये तुझी बॅग वगैरे घे आणि निघ इथनं. गेट लॉस्ट.
बस बस झाली तुझी नाटका. चल निघित ना आता. तर एकदा ऐका तरी. गेट लॉस्ट, गेट लॉस्ट, गेट लॉस्ट. पुअर राघव, एक मिस्टेक आणि बिचाराचा जॉब गेला. राघव सर लय चांगले होते. चांगला नाही, ओव्हर स्मार्ट होता. राघव, तुझ्या अतिशहाणपणामुळे माझी सीओशिप गेली आणि माझ्या स्मार्टनेसमुळे तुझा जॉब गेला. आता रमा परांजपे हे नाव तुझ्या लाईफ टाइम लक्षात राहील. मिस्टर राघव पुरोहित. काय बघा श्रुते, मला 1000 फॉलोअर्स आहेत. फक्त 500 अजून मिळाले ना की मला ते निळ असं असं ते मिळतील. हा तेच मिळणार. मी काय म्हणतो आजी, तू ना एक मस्तपैकी भजन म्हण, म्हणजे त्याचा मी व्हिडिओ घेतो, तो तू अपलोड केला ना की तुझे पटापट फॉलोअर वाढतील. कार्ट्या, माझं वय भजन म्हणायचंय. भजन म्हणायचं वय तुझं, तू म्हण भजन. माझं वय तर रील्स करण्याचं, मी रील्स करणार. काय ग आजी? अगं कार्तिक हे कुठे आहे ग? मगाशी फोन केला होता तेव्हा मंदिरात होते, येतीलच तासाभरात. बर. आणि का ग, राघव कसा नाही आला अजून? त्यांनी काही फोनही नाही केला, कळवलं नाही. असं कधीच करत नाही तो. आजी, तुझ्या लाडक्या नातवाला 100 वर्ष आयुष्य बघ, तो बघ आला. हा स्माइल प्लीज. अरे राघवा, अरे काय झालंय? काय ऑफिस मध्ये काय झालंय का? राघव, अरे काय झालं? चेहरा का तुझा असा उतरलाय? असा अंत नको रे बघूस आमचा. सांग ना काय झालंय? नोकरी गेली माझी. काय? अशी कशी गेली? तुझी कंपनी बंद पडली हो ना, नाहीतर तुझी नोकरी कशी जाऊ शकते? नाही, शक्यच नाही ते. नाही ग आजी, आमच्या कंपनीत एक मोठं प्रोजेक्ट आलं होतं आणि त्या प्रोजेक्टची पूर्ण जबाबदारी होती माझ्यावर. नेमकी ती फाईल डिलीट झाली. हे असं कसं होऊ शकतं? ही अशी चूक तुझ्याकडून नाहीच होऊ शकत. हे ती फाईल डिलीट मी नाहीच केली, पण सगळ्यांनी दोष मात्र मलाच दिला. आमचे मॅनेजर माझ्यावर खूप चिडले. मला म्हणाले, एकीकडे देवदेव करतोस आणि दुसरीकडे फसवणूक करतोस आमची. काढून टाकलं मला नोकरी. हे बघ राघव, तू असं वाईट नको वाटून घेऊस. यात तुझी काहीच चूक नाहीये ना. हा, मग काही होणार नाही, घाबरू नकोस. सगळं व्यवस्थित होईल. दादा, तू इतका साधा आहेस ना. कोणीतरी नक्की या गोष्टीचा फायदा घेतलाय. तुला त्रास देण्यासाठी मुद्दाम ती फाईल डिलीट केली. नाहीतर असं कसं होऊ शकतं? मला माहितीये राघवा कोणी केलंय. कुणी? तुझ्या ऑफिस मध्ये ते रमा परांजपे नावाचा विषय ना, तेच बादलंय तुला. तीच नागिण हे एवढं खालच्या थराला जाऊन काम करू शकते. नारायण, काय? अरे माझं सांत्वन करण्याच्या नादात एका स्त्रीचा असा अपमान करणार आहेस तू? मग मॅडम असं का करते? त्यांचा ह्या प्रोजेक्टशी काही संबंध सुद्धा नाही. माझ्या नशिबात होतं ते घडलं. जाऊ दे. राघव, राघव, अरे ऐक माझं.
अरे राघवा ना थांब शालिनी थांब. त्याला आपल्या खोलीत जाऊन एकट्याला बसू दे, होईल तो शांत. जा आपापल्या कामाला लागा बरं. जा नारायणा. आज मी खूप हॅपी आहे, खूप हॅपी आहे, खूप हॅपी आहे. आज मी फुल नाईट डान्स करू शकते. रमा रमा काय सावकाश. आज मी खूप 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 खुश आहे आणि तू पण माझ्या बरोबर डान्स करायचा आहे. ओके ओके ओके. पण काय झालंय, काय झालंय? अगं तुला तर राघव माहित आहे ना? वेट या आय नो. त्याचं काय? आज मी त्याची सॉलिड जिरवली आहे. व्हॉट? अगं जिरवली आहे. वेट अ मिनिट. काय 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 केलंय त्याने? त्याने काही नाही केलं, उलट मीच त्याची जिरवली आहे. काय केलंस? ज्या दिवशी त्याने तुझा इन्सल्ट केला आणि माझी सीईओ शिप कॅन्सल केली ना, त्याच दिवशी मी डिसाइड केलं होतं मी रिव्हेंज घेणार. नंतर तो माझ्या ऑफिसमध्ये आला, माझ्या डोक्यावर बसून होता. पण नाव मी त्याला असं सरळ केलंय की त्याला लाईफ टाइम लक्षात राहील. रिअली? टेल मी काय केलंस तू? मॉम, मी त्याचा जॉब घालवला. सिरियसली? येस मॉम, कॅन यू बिलीव्ह दिस? Oh, that's wonderful, baby. That's really wonderful. मॉम, मी अशी आयडिया केली ना की आमचे मॅनेजर त्याच्यावर खूप चिडले. तू केलेल्या ह्या चुकीमुळे मी तुला आत्ताच्या आत्ता कामावरून काढून टाकतोय. यू आर डिसमिस्ड. ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात वाईट रात्र आहे. राघवा, मला सगळं कळलंय. हे बघ, मला एका प्रश्नाचं उत्तर दे. हे जे काही सगळं घडलं त्याच्यात तुझी चूक होती? नाही आबा, ती फाईल कशी डिलीट झाली मला तेच माहित नाही. फक्त ती मी केली नाहीये डिलीट एवढं नक्की. अगदी नजर चुकीने सुद्धा नाही. आणि फायनली त्याला जॉबवरनं काढून टाकलंय. Oh God, this is the greatest news. Fantastic, fantastic. तसंही तो इन्सेक्ट माझ्या लाईफ मधला बॅड लक होता. इडियट. Yeah, you said it. Insect. जिथे जाईल ते सगळं स्पॉइल करतो. किडाच येतो. आय नो मॉम, बट नॉट नाव. म्हणजे मी रमा परांजपे आहे मॉम. माझी लाईफ आणि लक दोन्ही मी डिझाईन करते. मी अशी आयडिया केली की त्या राघवला फायनली कायमचं टाटा बाय बाय करून टाकलं. अरे पण मग तू मनाला इतकं का लावून घेतलंय? आबा हो, त्यामुळे आमच्या कंपनीचं मोठं नुकसान झालंय. तो प्रोजेक्ट माझी जबाबदारी होती आणि मी ती जबाबदारी पार पाडू शकलो नाही. राघव, मला सांग, ही जी फाईल गायब झाली त्या फाईल मधलं जे जे कामाचं होतं ते तू नीट वाचलंयस? हो, आणि एकदा नाही 7-8 वेळा वाचलं होतं. ते ऑलमोस्ट फायनलच करणार होतो, पण त्याआधी हे झालं. यू नो व्हॉट डार्लिंग, माझ्यासाठी जगातलं सगळ्यात हॅपी वाक्य काय? जेव्हा तू मला म्हणतेस की मम्मा मी आज खूप खुश आहे, ते जशी तू आत्ता आहेस. स्टे लाईक दॅट बेबी. मॉम, तू रडतेस? नाही ग, कम या. आय लव्ह यू मामा. अरे मग ती फाईल गायब झालेलीच नाहीये, तिचं अस्तित्व अजूनही आहे. अरे गजानना, तो सांगतोय ना ते सगळं पुसलं गेलं म्हणून.
आई, ती फाईल त्याच्या लॅपटॉप मधून गायब झाली आहे, पण राघवच्या मेंदूत तिचं अस्तित्व आजही आहे. मला माहित आहे, मी तुझ्यासाठी जगात सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. अँड डोंट वरी मी, आय प्रॉमिस यू की मी तुला कधीच डिसअपॉइंट नाही करणार. आय नो दॅट बेबी, आय नो दॅट सो व्हेरी वेल. सो यू एन्जॉय योर नाईट, ओके? येस. तुझी विक्ट्री एकदम एकदम एन्जॉय कर. आय एम सॉरी. इट्स ओके मम्मा. गुड नाईट. गुड नाईट मॉम. लव्ह यू. लव्ह यू. बाय बाय. बाय. आज मी खूप हॅपी आहे आणि मी आज माझा हॅपी डान्स करणार आहे. ये. एक मिनिट, पण तो राघव काय करत असेल? काय नाही, रडत बसला असेल. फाईल डिलीट झाली म्हणून स्वतःच्या डेस्टिनीला ब्लेम करत असेल. इडियट. राघव, तू ना रडतच बस, बिकॉज तुला इथून पुढे कधीच जॉब मिळणार नाही.